नमस्कार. चला, आज एका खास गोष्टीबद्दल बोलूया. ही एक प्राचीन जातक कथा आहे, जी आपल्याला फसवणूक आणि शहाणपण याबद्दल खूप काही सांगून जाते. ही कथा आहे दक्ष राहण्याचं महत्त्व पटवून देणारी. तर मग सुरू करूया? विचार करा, हे शब्द कोण बोलत असेल आणि का? हे फक्त कौतुकाचे शब्द आहेत की यात कोणता तरी मोठा धोका दडलेला आहे? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कथेच्या मुळाशीच सापडतील. बरं, ही गोष्ट फक्त प्राण्यांची आहे असं वाटत असेल तर तसं नाहीये. खरं तर ही एक बोधकथा आहे, जी एका खूप मोठ्या मानवी समस्येवर उपाय म्हणून सांगितली गेली होती. चला पाहूया ह्या कथेमागे नक्की काय दडलंय. तर गोष्टीची सुरुवात होते एका भिक्खूच्या मनातील द्वंद्वाने. एका सुंदर स्त्रीला पाहून त्याच्या मनात सांसारिक इच्छा निर्माण होतात आणि तो थेट आपल्या गुरुजींकडे जातो. आणि याच प्रसंगातून गुरुजी त्याला एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी ही कथा सांगायचं ठरवतात. पण ही गोष्ट पुढे नेण्याआधी एक लहान पण महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. जातक कथा म्हणजे नक्की काय? या कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मातील काही अनुभव आहेत, ज्यातून ते ऐकणाऱ्यांना काहीतरी मोलाचा संदेश देत असत. तेव्हा गुरुजी त्या भिक्खूला समजावण्यासाठी एक खूपच समर्पक उदाहरण देतात. ते सांगतात की ह्या कथेत जी मांजर आहे ना, ती म्हणजे तोच मोह आहे, ज्याचा सामना तो भिक्खू करत होता. आता वळूया आपल्या मूळ कथेकडे. ही गोष्ट आहे एका बोधिसत्वाची, ज्याचा जन्म एका कोंबड्याच्या रूपात झाला होता आणि तो खूप ज्ञानी होता. तर या कथेत आहेत तरी कोण? एक आहे बोधिसत्व, जो आहे शहाणा कोंबडा. मग आहे त्याचे अनुयायी, म्हणजे इतर शेकडो कोंबडे. आणि तिसरी एक अतिशय धूर्त मांजर, जी त्यांची शिकार करण्याच्या तयारीत आहे. आणि इथं धोका खूप मोठा आहे, कारण त्या धूर्त मांजरीने आधीच आपल्या गोड बोलण्याने बाकी सगळ्या कोंबड्यांना फसवून आपलं भक्ष्य बनवलं होतं. आता फक्त तो एकटा शहाणा कोंबडा उरला होता आणि म्हणूनच त्याला खूप जास्त सावध राहावं लागणार होतं. म्हणजे इथली लढाई काही तलवारीची किंवा ताकदीची नाहीये. ही लढाई आहे बुद्धीची, शब्दांची. जणू काही शिकारी आणि शिकार यांच्यात एक बुद्धिबळाचा डावच सुरू झाला आहे. आणि मग मांजर आपला पहिला डाव टाकते. ती खोटं कौतुक करते आणि लग्नाचं आमिष दाखवून कोंबड्याला खाली बोलवण्याचा प्रयत्न करते. पण कोंबडा तिच्या गोड बोलण्याला भुलत नाही. तो अगदी शांतपणे तर्काच्या आधारे तिला उत्तर देतो आणि तिच्या प्रस्तावातली विसंगती तिच्या लक्षात आणून देतो. म्हणजे बघा, एका बाजूला आहे भावनांना हात घालून केलेला खोटा प्रस्ताव आणि दुसऱ्या बाजूला आहे नैसर्गिक नियमांवर आधारित सरळ स्पष्ट नकार. इथेच बुद्धी आणि धूर्तपणा यातला फरक दिसून येतो. जेव्हा पहिला डाव फसला, तेव्हा मांजरीने दुसरा, अधिक केविलवाना प्रयत्न केला. ती आता स्वतःला पूर्णपणे समर्पित करायला तयार झाली होती, फक्त त्या कोंबड्याला कसंही करून खाली आणण्यासाठी. आणि मग कोंबडा तो शेवटचा प्रहार करतो, जो तिच्या खोटेपणाचा भुरकाच फाडतो. तो फक्त तिचा प्रस्ताव नाकारत नाही, तर तिचं खरं हिंसक रूप सगळ्यांसमोर आणतो. तर मग ह्या गोष्टीतून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? या कथेचा बोध काय आहे? चला, ते पाहूया. या कथेचं सार आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतं. 1. फसवणूक ओळखण्याची क्षमता. 2. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं महत्त्व. आणि 3. संकटातही सतत सावध राहणं किती गरजेचं आहे. चला, आता पुन्हा एकदा त्या भिक्खूकडे जाऊया, ज्याच्यासाठी ही सगळी गोष्ट सांगितली गेली होती. या कथेचा त्याच्या समस्येशी काय संबंध होता? आणि या कथेचा परिणाम? तो अगदी अचूक झाला. त्या भिक्खूला गोष्टीचा बोध झाला, त्याने आपल्या सांसारिक इच्छांवर नियंत्रण मिळवलं आणि तो पुन्हा आपल्या आध्यात्मिक मार्गावर स्थिर झाला. आणि शेवटी गुरुजी एक अशी गोष्ट सांगतात, ज्यामुळे या कथेचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. ते म्हणतात, त्यावेळी तो कोंबडा मीच होतो. या एका वाक्याने त्या कथेला आणि त्यातील शिकवणीला एक वेगळंच वजन प्राप्त झालं. ही शेकडो वर्षांपूर्वीची कथा असली तरी ती आजही तितकीच खरी वाटते, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आजच्या जगात अशा कोणत्या फसवणुकी आहेत, ज्यांपासून वाचण्यासाठी आपल्यालाही त्या कोंबड्यासारखं सावध राहण्याची गरज आहे.